पहिले उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन. मनमाडमध्ये पार पडलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून श्री बी.जी. वाघ यांनी जोरदार विचारमंथन केले. फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता या घोषणेपासून प्रेरणा घेत त्यांनी सांगितले, विद्रोह हीच माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. भाषणात त्यांनी नेल्सन मंडेला, एब्राहम लिंकन, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिराव फुले यांसारख्या विचारवंतांचा उल्लेख करत विद्रोही परंपरेचा इतिहास मांडला. त्यांनी बहुसंख्यकवाद, वर्णव्यवस्था, धर्माधारित राजकारण आणि नव्या कामगार कायद्यांवर टीका करत लोकशाही व संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. संमेलनात 15 ठराव मंजूर करण्यात आले. नवीन कामगार कायदे रद्द करा, CAA NRC कायदे रद्द करा, EVM ऐवजी बॅलेट पेपर वापरा, अल्पसंख्याकांवरील हल्ले थांबवा, आदिवासी व कामगार हक्कांचे संरक्षण करा, मराठी शाळा बंद करण्याचा निषेध करण्यात आले. मनमाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम परिसराला प्रेरणा भूमी घोषित करण्याचीही मागणी करण्यात आली. एकंदरीत हे संमेलन केवळ साहित्यिक नव्हे तर सामाजिक राजकीय प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे ठरले. जन आवाज न्यूज मराठी मनमाड नाशिक बातमी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.